आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. आपल्यासोबत अनेक वेळा असं होतं की आपल्याला आनंदी आणि सकारात्मक राहायचं असतं, पण कसं ते कळत नाही. कधी छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, तर कधी एखादी गोष्ट मनासारखी होत नाही. आपण दिवसभर त्याच विचारांमध्ये अडकतो. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत दैनंदिन जीवनात आनंदी आणि सकारात्मक कसं राहायचं, आणि हे आपल्या मनाशी कसं जोडलेलं आहे. मित्रांनो, आपल्या मनाची ताकद किती मोठी आहे आणि ती कशी वापरायची हे समजलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर बनू शकतं. चला तर मग आज आपण याचा शोध घेऊया. विचारांचा आपल्या दिवसभरावर होणारा परिणाम पाहूया. तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. किती जणांना असं वाटतं की सकाळी उठल्यानंतरचा पहिला विचार तुमचा संपूर्ण दिवस ठरवतो? तसंच तुम्हाला माहित आहे का, रात्री झोपण्याआधीचे विचार तुमच्या झोपेवर आणि पुढच्या दिवसावरही परिणाम करतात. मी एकदा एका मित्राला विचारलं, सकाळी उठल्यावर तुला कसं वाटतं? तो म्हणाला, मला पहाटेच वाटतं की आजचा दिवस कठीण जाणार. आता जरा विचार करा, असं का होतं? कारण आपले विचार फक्त जाणीवपूर्वक नसतात, ते आपल्या सबकॉन्शियस मनालाही प्रभावित करतात. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मन समजून घेऊ. आपलं मन दोन प्रकारचं असतं, कॉन्शियस मन आणि सबकॉन्शियस मन. कॉन्शियस मन, तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय, विचार करताय, निर्णय घेताय, हे सगळं कॉन्शियस मनाचं काम आहे. जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या मनाला कॉन्शियस मन म्हणतात. सबकॉन्शियस मन, गाडी चालवताना ब्रेक कसा दाबायचा किंवा गिअर कसा बदलायचा याचा विचार करता का? नाही ना, कारण हे सगळं आपोआप होतं. हे आपलं सबकॉन्शियस मन आहे, आपल्या सवयी, भावना आणि आठवणींचं संग्रहालय. थोडक्यात आपलं कॉन्शियस मन 5% काम करतं, पण सबकॉन्शियस मन 95% निर्णय आणि सवयींवर प्रभाव टाकतं. त्यामुळे आपल्या रोजच्या विचारांचा आणि कृतींचा सबकॉन्शियस मनावर मोठा परिणाम होतो. रागाला मर्यादित ठेवण्याचं महत्त्व. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनाचा परिणाम कसा होतो हे आपण एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा सकाळी ऑफिसला निघताना वाटेत एखाद्या व्यक्तीला हलकासा धक्का लागतो किंवा एखादा छोटासा अपघात होण्याचा प्रसंग टळतो. अशा वेळी तुम्ही राग व्यक्त करता, वाद घालता आणि प्रसंग संपतो. पण तुमचं कॉन्शियस मन तिथेच थांबत नाही. तो राग तुमच्या सबकॉन्शियस मनात घर करतो. मग दिवसभर तुम्ही तोच प्रसंग आठवत राहता, रागात राहता आणि तुमचा पूर्ण दिवस वाया जातो. तुम्हाला माहित आहे का, फक्त 2 मिनिटांचा राग तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं ताणाचं हार्मोन वाढवतो. यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो, पचनक्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीही कमी होते. आता विचार करा, जर तुम्ही हा राग त्या क्षणापुरता मर्यादित ठेवलात आणि जाणीवपूर्वक तो सोडून दिलात, तर तुमचं मन मोकळं होईल, तुमचा दिवस आनंदी जाईल आणि शरीरही निरोगी राहील. थोडक्यात फक्त एक छोटासा नकारात्मक प्रसंग तुमच्या पूर्ण दिवसाला बिघडवू शकतो. म्हणूनच रागाला मर्यादा ठेवा, ताण सोडा आणि तुमचं मन सकारात्मकतेनं भरून टाका. सकाळी आणि रात्रीच्या सवयींचं महत्त्व पाहूया. तुमचं सबकॉन्शियस मन सकारात्मक ठेवण्यासाठी सकाळ आणि रात्रीच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर 3 सकारात्मक वाक्य म्हणा. उदाहरणार्थ, आजचा दिवस खूप छान आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, मी आनंदी आहे. 5 मिनिटं शांतपणे बसा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या. तुमचं ध्येय लिहा, लहान असो किंवा मोठं, फक्त लिहून काढा. दिवसभराची टू डू लिस्ट बनवा. रात्री झोपण्याआधी नकारात्मक विचारांना थांबवा. दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टींवर विचार करा. उदाहरणार्थ, आज मला चांगलं काम केल्याचा आनंद वाटतो, आजचं जेवण चविष्ट होतं. 5 मिनिटं ध्यानधारणा करा. देवाचे आभार माना. दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. प्रत्येक दिवसात एक छोटं समाधान शोधा. एखाद्या गरजू माणसाला मदत करा,
प्रेरणादायक गोष्ट वाचा किंवा बघा. चांगल्या लोकांशी संवाद साधा. एखादी कला शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, सकारात्मकता ही एका प्रवासासारखी आहे. छोटी पावलं उचलूनही आपण खूप मोठ्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतो. तर या सवयींचा प्रयोग करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आमच्या सकारात्मकतेचे रहस्य चॅनलचा उद्देश आहे तुमचं जीवन आनंदाने आणि सकारात्मकतेने भरलेलं बनवणं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सबकॉन्शियस मनाचा अजून सखोल अभ्यास करू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मौल्यवान माहिती प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा.